ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी 5 वर्षापूर्वीची आठवण अजित पवारांना करून दिली। आज अशी विरोधकांची बैठक झाली, कधी काळी अशाच बैठकीला अजित पवारही होते, अशी उपरोधिक टीका राज ठाकरेंनी केली। व्हीव्हीपॅट मतदार याद्यांसह ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना 6 वर्षांपूर्वीची आठवण करून दिली। 2019च्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या नेतृत्वात विरोधकांनी ईव्हीएम बद्दल संशय उपस्थित केले होते। त्यावेळी आता सत्तेत असलेले अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदेवरून गंभीर आरोपही केले। मात्र आजही मुद्दे तेच असल्यामुळे अजित पवारांनी सुद्धा आमच्या पत्रकार परिषदेत यायला काही हरकत नाही, अशी उपरोधिक टीका राज ठाकरेंनी केली आहे। ईव्हीएमच्या मध्ये मतदान झाल्यानंतर खूप जणांना वाटतं, काही तर उदाहरणं अशी आहेत की तो उमेदवार म्हणतो या गावामध्ये माझ्या स्वतःच्या कुटुंबातली 45 मतं होती तरी मला 7 मतं पडली आणि बाकीची मतं मला पडली नाही। उद्याच्या काळामध्ये बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका व्हाव्यात ही मागणी, ही काही राजकीय पक्षाची कुठली मागणी नाही, सर्व म्हणजे जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी। तर मतपत्रिकावर का जात नाही आणि काय होणार आहे? मतपत्रिका जर घेतल्या, तुम्ही जर तेवढं देणारच आहात तर करा ना मतपत्रिकेवर मतदान। आता निवडणूक होणार, कशी होणार हे महत्वाचं आहे। कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही। आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर 2017ला पण मी हेच बोलत होतो, तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी। काही यांना डेव्हलपमेंटचं काही घेणं देणं नाही। असू दे बाबा, मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही। ते जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा माणूस, मी काम करत राहील। मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्त्वाचे निर्णय घेतलेत। मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देणार आणि ते काम करून जाणार। तुर्तास 2019 आणि यंदाच्या निवडणूक निकालानंतर सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर पहिल्यांदा बोट ठेवणारे राज ठाकरेच होते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।